Good afternoon, all of you. Good afternoon. afternoon. Okay. Screen is visible. Yes, Yes, madam. ma'am. Okay. In last practical, experiment number 22 completed. 22 पर्यंत complete झाले. Right? Yes, ma'am. Okay. In today's practical, experiment number 23, title: to prepare and submit eardrops. To prepare and submit eardrops, prior concept monophasic liquid dosage form. काय आहे definition monophasic liquid dosage form? प्रायर कन्सेप्ट म्हणजे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म तुम्हाला माहित असलं पाहिजे. काय आहे मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म? मोनोफेजिक मीन्स One page. One page. One. then next new concept in that formulation and method of preparation of eardrops. जे काय eardrops आहे त्याचं फॉर्म्युलेशन मेथड काय आहे प्रिपेअर करायची मला त्याच्यामध्ये स्टडी करायचं आहे. फॉर्म्युलेशन अँड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ eardrops. Then next learning objective in that intellectual skill to understand the use of eardrops and their formulation. To understand the use of eardrops and their formulation. Next motor skill, ability to prepare and label eardrops correctly. Apparatus मध्ये beaker, glass rod, funnel, measuring cylinder, cotton wool, filter paper. Beaker, glass rod, funnel, measuring cylinder, cotton wool आणि filter paper. Apparatus मध्ये apparatus यूज केले जातात. Eardrops prepare करताना beaker, glass rod, funnel, measuring cylinder, cotton wool, filter paper. Then prescription, prepare 30 ml of zinc sulfate and zinc chloride mouthwash BPC, British Pharmacopoeia. Prepare 30 ml of zinc sulfate and zinc chloride mouthwash. In that prescription मध्ये ingredient सांगितले. First boric acid 2%, alcohol 90%, 20%, then water to make 100%. आता बोरिक ऍसिड 2% यूज करायला सांगितले. 2% बोरिक ऍसिड कसं प्रिपेअर करणार तुम्ही? माहितीये? येस ऑर नो? 2% बोरिक ऍसिड कसं प्रिपेअर करणार तुम्ही? माहितीये की नाही? 2 gram Yes or no? boric acid and 100 ml of water. हा 2 ग्रॅम बोरिक ऍसिड 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणं. ते झालं 2%. देन अल्कोहोल 90%, 20 ml 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करणं अल्कोहोल. ते झालं 20%. देन किती बनवणार आहे? वॉटर टू मेक व्हॉल्यूम 100%. फियाट अरिस्टाली. अरिस्टाली मीन्स लॅटिन टर्म. अरिस्टिल मीन्स Eardrop. Eardrop. मिट्टी मीन्स डबल Send. एस. Send. To send. डबल एस जे आहे मीनिंग इंग्लिश मीनिंग हाफ. ओके. लेबल 3 or 4 drops to be placed in each ear occasionally. 3 or 4 drops प्रत्येक कानामध्ये 3 or 4 drops occasionally तुम्ही प्लेस करायचे. 3 or 4 drops to be placed in each ear occasionally. टाइप कोणत्या टाइपचं क्वेश्चन आहे? इयर. देन ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट Eardrop. Boric acid. Boric acid. क्वांटिटी गिवन इन इम्पेरियल सिस्टीम आहे का? नाही दिली. नाही दिली. डायरेक्ट क्वांटिटी गिवन इन मेट्रिक सिस्टीम. मेट्रिक सिस्टीम मध्ये बोरिक ऍसिडची क्वांटिटी किती सांगितले? 2 gram. बोरिक ऍसिड 2%. 2 gram. देन अल्कोहोल 20%. 20%.
water 100%. 100%. 100%. then quantity taken in metric system. तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागेल. सेंड किती करायला सांगितले तुम्हाला? 30 ml. 30 ml. 30 ml कसं सेंड करायला सांगितले? 10 ml. क्वांटिटी मध्ये तुम्हाला सेंड करायला सांगितले. वॉटर टू मेक व्हॉल्यूम किती 100% म्हणजे 100 ml जर समजा प्रोड्यूस करायची असेल व्हॅल्यूम तर त्याच्या हाफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला सेंड करायला सांगितले. बोरिक ऍसिड, अल्कोहोल, वॉटर. टू ग्रॅम 100 ml मध्ये तुम्ही बोरिक ऍसिड डिझॉल्व्ह करून 2% सोल्युशन घेणार. देन अल्कोहोल 90%, 20 ml अल्कोहोल तुम्ही 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करून ते झालं 20% अल्कोहोल सोल्युशन. देन वॉटर टू मेक 100%. जर समजा तुम्ही बोरिक ऍसिड 2 ग्रॅम घेतलं 100 ml वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं त्याच्यामधून तुम्ही 2 ग्रॅम बोरिक ऍसिड 2 ml बोरिक ऍसिडची व्हॉल्यूम घेतली. नंतर अल्कोहोलची 20 ml वॉटर 100 ml हे झालं सर समजा 100 ml साठी तर तुम्हाला हाफ क्वांटिटी मध्ये सेंड करायचंय. 100 ची हाफ क्वांटिटी किती असणार आहे? 50. 50. 50. मग 50 साठी कॅल्क्युलेशन काय येणार? काय असेल 1 कॅल्क्युलेशन? ml boric acid. 1 ml boric acid येते. नेक्स्ट 10 ml alcohol. नेक्स्ट 50 ml water. 50 ml water. 10 ml water. $50 ml water. Okay. Then direction 3 to 4 drops to be placed in each ear. 3 to 4 drops to be placed in each ear. Factor मध्ये factor quantity required upon quantity given. Quantity कितीसाठी? Quantity required 50. Quantity given 100. Factor किती येणार आहे? तुम्हाला जो हा चार्ट आहे मॅन्युअल तुम्हाला अपलोड केलंय तुम्हाला मी पाठीमागच्या प्रॅक्टिकल मध्ये काय सांगितलं होतं हा जो काय चार्ट आहे त्याचं जे काय ट्रान्सलेशन आहे क्वांटिटी गिवन इन एम्पिरिकल सिस्टीम क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम प्रॅक्टिकल येण्या अगोदर रीड करून येत जावा त्याच्यामुळे तुम्हाला थोडं इझी जाईल. क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिवन किती असणार आहे? क्वांटिटी रिक्वायर्ड किती सांगितले? 50 ml. 50 upon 100 is equal to 0.5. 0.5. बोरिक ऍसिड समजा 2 ग्रॅम यूज करणार असाल तर तुम्हाला हाफ क्वांटिटी मध्ये तुम्हाला सेंड करायचं प्रिपरेशन. तर ते बोरिक ऍसिडची क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम 1 ग्रॅम. देन अल्कोहोल 10 gram. 10 ml. 10 ml. देन वॉटर 50 ml. 50 ml. ओके. 50 ml. Direction 3 to 4 drop place in each ear. Next stepwise procedure. First, weigh accurately boric acid and take it in a beaker. Boric acid accurately weigh करून घ्यायचा आहे beaker मध्ये beaker मध्ये प्लेस करायचा आहे weigh करून झाल्यानंतर. Then dissolve in 3/4 of purified water. 3/4 volume of purified water मध्ये जे काय boric acid आहे ते dissolve करायचं. Then add alcohol. Filter if necessary. अल्कोहोल ऍड करून झाल्यानंतर फिल्टर करायचंय. फिल्टर करणं नेसेसरी आहे त्यासाठी टू इलिमिनेट पर्टिक्युलेट मॅट इम्प्युरिटी जे काही इम्प्युरिटी आहे ती इलिमिनेट करण्यासाठी फिल्टर करणं गरजेचं आहे. फिल्टर इफ नेसेसरी. देन ट्रान्सफर टू मेजर अँड मेकअप द व्हॉल्यूम विथ प्युरिफाईड वॉटर. मेजरिंग सिलेंडर मध्ये जे काय फिल्टर झालेलं प्रिपरेशन आहे ते ट्रान्सफर करणार. देन प्युरिफाईड वॉटर ऍड करून व्हॉल्यूम मेकअप करणार. देन फिल इन द व्हायल्स
20 ml, fit rubber plug, attach, prepare label and submit. Vials container, vial samples झाला असेल तुम्हाला. त्याच्यामध्ये vials मध्ये तुम्ही fill करणार 20 ml. सॉरी, जर आपलं प्रिपरेशन समजा 50 ml असेल तर vial ची पण साईज तुम्हाला जास्त घ्यावं लागणार. fill in the vials, fit rubber plug, attach, prepare label and submit. प्रोसिजर मध्ये फर्स्ट बोरिक ऍसिड ऍक्युरेटली वे करून घ्यायचं. देन त्याच्यामध्ये प्युरिफाईड वॉटर ऍड करून जे काही बोरिक ऍसिड आहे ते डिझॉल्व्ह करायचं. त्याच्यामध्ये अल्कोहोल ऍड करायचं. जे काही सोल्युशन आहे ते फिल्टर करायचं. फिल्टर कशासाठी करायचं, जे काही पर्टिक्युलर इम्प्युरिटीज आहेत त्या इलिमिनेट करण्यासाठी. देन जे काही सोल्युशन आहे ते मेजरिंग सिलेंडर मध्ये ट्रान्सफर करणार तुम्ही. व्हॉल्यूम मेकअप करणार प्युरिफाईड वॉटर ऍड करून, आणि जे काही प्रिपरेशन आहे ते व्हायल्स मध्ये फिल करणार. देन फिट रबर प्लग, अटॅच जे काही लेबल आहे ते त्याच्यावरती अटॅच करणार. देन सबमिट. प्रोसिजर समजले? Yes, Sir, madam. Ma'am. Yes, madam. नेक्स्ट, लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये हायेस्ट. एनी डाऊट? लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन त्याच्यामध्ये तुमचं जे काय प्रिपरेशन आहे त्याचं नाव काय नाव आहे? Airdrop. 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 किती ml सेंड करणार आहे तुम्ही? 50 ml. 50 ml. ml. ओके. देन इन्ग्रेडियंट मध्ये बोरिक ऍसिड Boric acid 1 gram. 1 ग्राम. देन अल्कोहोल 10 ml. 10 ml. 10 मॅडम ml. ml मध्ये आणि- लिहायचं ना बोरिक ऍसिड. बोरिक ऍसिड ग्राम मध्ये असते मॅडम, ते सॉलिड फॉर्म मध्ये असते. जर समजा तुम्ही ते आणि अल्कोहोल 2 ग्राम जर तुम्ही डिझॉल्व्ह केलं वॉटर मध्ये तर ते ml मध्ये लिहा. अल्कोहोल पण ml मध्ये, वॉटर पण ml मध्ये. देन नेक्स्ट Water 50 ml. ओके. देन हे झालं इन्ग्रेडियंट तुमचे. इथं तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट आणि जो काही तुमचा रजिस्टर नंबर आहे तो, आणि प्राइस. समजते? Yes, ma'am. Madam. कॅटेगरी. कॅटेगरी काय असणार आहे? इयर ड्रॉप्स कशासाठी यूज केले जातात? इयर ड्रॉप्स बघितलेत? इरिटेशन ma'am. रिमूव्ह करण्यासाठी. Yes, ma'am. लिहू शकता तुम्ही. रिड्यूस इरिटेशन, इचिंग, टू रिलाइव इचिंग इन द इयर. ओके, कॅटेगरी मध्ये. देन स्टोरेज, स्टोरेज इथं तुम्ही कॅटेगरी लिहिणार. कॅटेगरी मध्ये काय लिहिणार तुम्ही? रिड्यूस इरिटेशन. इरिटेशन रिड्यूस करण्यासाठी यूज केलं जातं. देन जे काही इचिंग आहे ते पण रिड्यूस करण्यासाठी किंवा रिलाइव इचिंग इन द इयर त्यासाठी पण तुम्ही यूज करू शकता. देन डायरेक्शन, कॅटेगरी झाल्यानंतर स्टोरेज असणार आहे. स्टोरेज जे काही इयर ड्रॉप्स आहे ते स्टोअर कुठं करणार? काय आहे स्टोरेज इयर ड्रॉपचं? बघितलं होतं आपण. Store in airtight container. Then direction,
डायरेक्शन काय असणार आहे? इयर ड्रॉप्स आहे, डायरेक्शन काय असणार आहे? To be Externally only, use only. यूज ओनली, म्हणजे काय फॉर एक्सटर्नल यूज ओनली लिहायचे external. त्यांनी लिहायचं. ओके, देन लास्ट सिली कॉलेज ऑफ फार्मसी Poly pharmacy. लेबल जे तुम्ही वन पेज रिपोर्ट मध्ये वरती लेबल अपलोड केलेत, एकाने लेबल व्यवस्थित अपलोड केलेलं नाही. जर तुमचं मॅन्युअल तुम्ही लिहायला स्टार्ट करताय तर त्यावेळेस लेबल मी सांगितलेल्या फॉर्मॅट मध्ये असायला पाहिजे. इथं वरती तुमचं हेडिंग असायला पाहिजे, इयर ड्रॉप किती ml किती क्वांटिटी मध्ये तुम्ही प्रिपेअर करणार आहे ते ब्रॅकेट मध्ये लिहिणार तुम्ही. देन इन्ग्रेडियंट ग्राम मध्ये असेल, ml मध्ये असेल, काहीतरी क्वांटिटी, त्या क्वांटिटीच्या पुढे काहीतरी युनिट असणार आहे, ग्राम ml ते ऍड ऑन करायचे. ते बऱ्याच जणांनी डायरेक्ट 1.1 1.2 ml नाही, ग्राम नाही, तसंच अपलोड केलेलं आहे. देन मॅन्युफॅक्चरिंग डेट फर्स्ट, मॅन्युफॅक्चरिंग डेट, देन एक्सपायरी डेट, देन रजिस्टर नंबर आणि प्राइस असेल ते. आणि या कॉलम मध्ये तुम्ही कॅटेगरी त्या ते सोल्युशन कशासाठी यूज केले जातात ते. देन स्टोरेज, देन डायरेक्शन आणि तुमच्या कॉलेजचं नाव इथं सिव्हिल कॉलेज ऑफ फार्मसी. लेबलचा हा फॉर्मॅट प्रत्येकाच्या लेबल मॅन्युअल मध्ये असायला पाहिजे. समजतंय? Yes, ma'am. ओके. येस मॅडम. Yes, ma'am. यूज काय असणार आहे? यूज ऑफ इक्वेशन, Reduce irritation and itching. इयर ड्रॉप ज्यावेळेस आपण मिक्सचर, इंट्रोडक्शन टू लिक्विड डोसेज फॉर मिक्सचर, सिरप, इलिक्झर, लिंकसेस, लिक्विड यूज्ड इन माउथ अँड बॉडी कॅव्हिटी, ऑस्ट्रॅलिक इक्वेशन त्याच्या इंट्रोडक्शन मध्ये बघितलं होतं. मेन यूज काय आहे? जे काही इयर ड्रॉप्स आहेत ते कॉमनली दे आर यूज्ड फॉर क्लिनिंग द इयर और सॉफ्टनिंग द वॅक्स. ते पण तुम्ही लिहू शकता, क्लिनिंग द इयर अँड सॉफ्टनिंग द वॅक्स. देन रिड्युसिंग इचिंग, अजून काय इरिटेशन असेल ते. बट मेन काय तुम्ही सांगू शकता? दे आर यूज्ड फॉर क्लिनिंग द इयर और सॉफ्टनिंग द वॅक्स. इयर ड्रॉप्स, इयर ड्रॉप्स काय सांगणार त्याच्यामध्ये? इयर ड्रॉप्स आर इन्स्टिल्ड इनटू इयर विथ ड्रॉपर अँड जनरली प्रिपेअर्ड इन वॉटर, ग्लिसरीन, प्रोपिलीन ग्लायकॉल and they are used for cleaning the ear or softening the wax. जे काही इयर ड्रॉप आहे ते इयर मध्ये इन्स्टिल केले जातात with the help of dropper and generally prepared in कशापासून प्रिपेअर केलेलं असते? वॉटर, ग्लिसरीन, प्रोपिलीन ग्लायकॉल and they are used for cleaning the ear or softening the wax. हे झाले यूज. देन रिझल्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही? 50 ml ऑफ 50 ml 50 ml ऑफ इयर ड्रॉप इज सबमिटेड इन कंटेनर. कोणता असणार आहे इयर ड्रॉप साठी? Airtight. Airtight container. Sterile bottle or vial fitted with a dropper in a cap. 50 ml of ear drop is submitted in plain glass. Sorry. Submitted in container, recommended container मध्ये ear drop साठी container दिलेत. Colored fluted glass bottle fitted with dropper in a cap. Ear drop साठी कोणता कंटेनर असणार आहे? Colored fluted glass bottle fitted with dropper in a cap. रिझल्ट मध्ये तुम्ही काय लिहिणार? 50 ml of ear drop is submitted in colored fluted glass bottle fitted with a dropper in a cap. Container for inspection with special instruction on label as for external use only. रिझल्ट समजला? Yes or no? मॅम अजून एकदा सांगता का रिझल्ट? 50 ml of ear drop. 50 ml of ear drop is submitted in. Ear drop साठी कंटेनर आहे colored fluted glass bottle fitted with a dropper in a cap. Colored fluted glass bottle fitted with a dropper in a cap. Container for inspection with special instruction on label as for external use only. इथं तुम्ही recommended container जे काही
Introduction to liquid dosage form, mixture, syrup, elixir, linctuses, liquid used in mouth and body cavity, ophthalmic preparation. त्याच्यामध्ये त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये इयर ड्रॉप्स कशाला म्हणायचं, ऍक्च्युली त्याचा यूज काय आहे, देन रिकमेंडेड कंटेनर, मिक्सचर साठी कोणते, इलिक्झर साठी कोणते, माउथ वॉश साठी कोणते, इयर ड्रॉप साठी कोणते, ते कंटेनर दिलेत त्यांनी. आणि स्पेशल लेबलिंग इन्स्ट्रक्शन पण सांगितले. लिंकसेस साठी लिंकसेस असेल तर लेबल वरती इन्स्ट्रक्शन काय असायला पाहिजेत, माउथ वॉश असेल तर काय, इयर ड्रॉप असेल तर फॉर एक्सटर्नल यूज ओनली. $50 ml of ear drop is submitted in colored fluted glass bottle fitted with a dropper in a cap container for inspection with special instruction on label as for external use only. समजला रिझल्ट? येस मॅम. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 23 काय आहे, टू प्रिपेअर अँड सबमिट इयर ड्रॉप्स. तुम्हाला काय करायचं आहे, इयर ड्रॉप्स प्रिपेअर आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यामध्ये जे काही इन्ग्रेडियंट आहेत, बोरिक ऍसिड 2%, अल्कोहोल 95% अल्कोहोल आहे तर 20% यूज करायचं आहे. देन वॉटर 100%. नेक्स्ट जे काय टाइप आहे, इयर ड्रॉप. कोणत्या टाइपचे प्रिपरेशन आहे, इयर ड्रॉप. देन ट्रान्सलेशन मध्ये बोरिक ऍसिड 2 ग्राम, देन अल्कोहोल 20 ml, वॉटर 100 ml. देन क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये जे काय बोरिक ऍसिडची क्वांटिटी आहे ती बोरिक ऍसिड 2 ml घ्या, आणि जे काय बोरिक ऍसिडची क्वांटिटी आहे 1 ml, अल्कोहोल 10 ml, वॉटर 50 ml. डायरेक्शन काय सांगितलंय, 3 or 4 drops to be placed in each ear occasionally. ते काय आहे, 3 to 4 drops placed in each ear. Then factor quantity required upon quantity given, 50 upon 100. जो काय फॅक्टर आहे तो 0.5. Then स्टेप वाइज प्रोसिजर मध्ये फर्स्ट तुम्ही जे काय बोरिक ऍसिड आहे ते वेगळं घेणार बिकर मध्ये. देन त्याच्यामध्ये 3/4 क्वांटिटी मध्ये वॉटर यूज करणार, जे काय बोरिक ऍसिड आहे ते डिझॉल्व्ह करणार. देन त्याच्यामध्ये अल्कोहोल ऍड करणार, जे काय मिक्सचर आहे, जे काय सोल्युशन आहे ते फिल्टर करणार. देन नेक्स्ट ट्रान्सफर करणार तुम्ही मेजरिंग सिलेंडर मध्ये, जे काय व्हॉल्यूम आहे ती मेकअप करण्यासाठी. देन जे काय इयर ड्रॉप साठी कंटेनर आहे, व्हायल्स यूज करणार आहे तुम्ही. फिल द व्हायल्स, फिट रबर प्लग, देन अटॅच, प्रिपेअर लेबल अँड सबमिट. देन लेबल समजले. लेबल तुम्ही 1 पेज रिपोर्ट मध्ये लेबल व्यवस्थित अपलोड करत नाही. मिक्सचरचं नाव तुमच्या किती ml किती क्वांटिटी मध्ये प्रिपेअर करणार आहे ते. देन इन्ग्रेडियंट व्यवस्थित जो काय फॉर्मॅट आहे तुमचा लेबलचा त्याच्यामध्येच राईट डाऊन करायचे. इकडं इकड साईडला कुठं पण नाही ते राईट डाऊन करायचे. इन्ग्रेडियंट तुम्हाला दिले ना कॉलम त्याच्यामध्येच राईट डाऊन करायचे. देन इथं मॅन्युफॅक्चरिंग डेट, एक्सपायरी डेट, लायसन नंबर किंवा रजिस्टर नंबर असेल ते, आणि प्राइस. देन कॅटेगरी, देन डायरेक्शन. कॅटेगरी झाल्यानंतर स्टोरेज झाल्यानंतर डायरेक्शन झाल्यानंतर तुमच्या कॉलेजचं नाव, मॅन्युफॅक्चरिंग बाय सिव्हिल कॉलेज ऑफ फार्मसी पॉली पंढरपूर. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 23 समजलाय? येस ऑर नो? येस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, next experiment number 24. म्हणजे काय क्वेश्चन आहेत, मेन्शन यूज ऑफ अल्कोहोल इन द प्रिपरेशन. हे जे काय क्वेश्चन आहेत ते तुम्ही जेवढे मॅक्झिमम क्वेश्चन तुमचे बसतात तेवढे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. तुमचे जे काही क्वेश्चन आहेत ते व्हायवासाठी तुम्हाला विचारले जातात. मेन्शन द यूज ऑफ अल्कोहोल इन द प्रिपरेशन. काय यूज आहे अल्कोहोलचा, सॉल्व्हंट म्हणून यूज केलं जातं किंवा ऍज अ व्हेहिकल म्हणून पण अल्कोहोल यूज करता तुम्ही.
तुम्हाला जेवढे सापडते तेवढे क्वेश्चन तुम्ही सर्च करून वगैरे लिहायचे त्याच्यामध्ये. जर नाही सापडले तर मग मला विचारायचं. ओके, समजते? Yes, ma'am. Okay, next experiment number 24, title to prepare and submit ear drops. Ear drops आहे, बट जे काही इन्ग्रेडियंट आहेत ते त्याच्यामध्ये चेंज केलेत. प्रायो कन्सेप्ट मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म. मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म म्हणजे काय माहित असलं पाहिजे तुम्हाला. देन न्यू कन्सेप्ट फॉर्म्युलेशन अँड मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ ear drops. Next, learning objective in that intellectual skill to understand the purpose of ear drops. Motor skill मध्ये ability to prepare and label ear drops correctly. Apparatus मध्ये beaker, glass rod, funnel, measuring cylinder, cotton, filter paper. Apparatus मध्ये beaker, glass rod, funnel, measuring cylinder, cotton, filter paper. Then next prescription मध्ये ingredient sodium bicarbonate 5 gram, glycerin 30 ml, purified water quantity sufficient 100 ml. Prepare 15 ml of ear drops. सोडियम बायकार्बोनेट किती ग्राम मध्ये? प्रेझेंट आहात ना? Yes, ma'am. Yes, सोडियम ma'am. बायकार्बोनेटची क्वांटिटी किती? 5 5 gram, ग्लिसरीन 30 ml, 100 ml. 100 ml. ओके, टाइप मध्ये कोणत्या टाइपचं प्रिपरेशन आहे? Hair drop. Ear drop. ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट सोडियम बायकार्बोनेट क्वांटिटी गिवन इन इम्पेरियल सिस्टीम मध्ये दिली आहे का? नाही. ट्रिक सिस्टीम मध्ये डायरेक्ट क्वांटिटी गिवन इन मेट्रिक Metric सिस्टीम system. मध्ये सोडियम बायकार्बोनेटची क्वांटिटी मेट्रिक सिस्टीम मध्ये किती सांगितले? 5 ग्रॅम 5 gram, 5 ग्रॅम ग्लिसरीन 30 ml, 30 ml आणि purified water 100 ml. 100 ml. 100 ml 15 ml ऑफ इयर ड्रॉप्स. तुम्हाला किती प्रिपेअर करायचं आहे? 50 ml. 15 ml. 15 ml. 15 ml. मग जर समजा सोडियम बायकार्बोनेट 5 ग्राम 100 ml साठी यूज करत असाल तर 15 ml साठी जर समजा 15 ml तुम्हाला इयर ड्रॉप्स प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी सोडियम बायकार्बोनेटची क्वांटिटी किती घेणार तुम्ही? कॅल्क्युलेशन करा. कॅल्क्युलेशन सोडियम बायकार्बोनेट 5 ग्राम 0.75 gram. 2.75. 0.7. 0.75. Okay. Then glycerin 4.5 ml. 4.5 ml. Then Water 15 ml. water 15 ml. Then direction same 2 to 3 drops in ear are directed by physician. Direction तुम्ही as a directed by physician पण घेऊ शकता तिथं. ओके, चार्ट समजलाय? इयर टाइप मध्ये इयर ड्रॉप आहे. ट्रान्सलेशन मध्ये फर्स्ट इन्ग्रेडियंट सोडियम बायकार्बोनेट क्वांटिटी गिवन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये सोडियम बायकार्बोनेट 5 ग्राम, ग्लिसरीन 30 ml, देन प्युरिफाइड वॉटर 100 ml. हे झालं क्वांटिटी गिवन इन मेट्रिक सिस्टीम. क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम दिली नाहीये. हे मॅट्रिक सिस्टीम मध्ये सोडियम बायकार्बोनेट 5 ग्रॅम, ग्लिसरीन 30 ml आणि प्युरिफाइड वॉटर 100 ml. मी सांगितलं ते क्वांटिटी गिवन इन मेट्रिक सिस्टीम मध्ये सांगितली. तुम्हाला क्वांटिटी टेकन इन मेट्रिक सिस्टीम विचारते. नाही दिली मॅम. सोडियम बायकार्बोनेट सोडियम बायकार्बोनेट 0.75 ग्रॅम Glycerin 4.5 ml आणि water 15 ml. ml.
Direction. As as directed directed by physician. physician. Okay, then factor quantity required upon quantity given. किती येतोय factor? 15/100 is equal to 0.15. 0.15. Okay. Next stepwise procedure. In that first, weigh accurately sodium bicarbonate and dissolve in purified water. Then add glycerin, filter to filter paper, transfer to a measure and make up the volume with purified water. Then fill in the 20 ml vials, fix a rubber plug, attach paper label and submit. Eardrop चे container बघितलेत? Yes or no? Yes, ma'am. Yes, Okay. ma'am. प्रोसिजर मध्ये काय सांगितलंय फर्स्ट जे काय सोडियम बायकार्बोनेट आहे सोडियम बायकार्बोनेट वे करून घ्यायचं किती ग्राम सोडियम बायकार्बोनेट वे करणार तुम्ही 15 ml तुम्हाला प्रिपरेशन सेंड करायचंय किंवा डिस्पेन्स करायचंय तर ते तुम्ही सोडियम बायकार्बोनेटची क्वांटिटी किती यूज करणार 0.75 gram. 0.75 ग्राम सोडियम बायकार्बोनेट वे करून घेणार देन प्युरिफाईड वॉटर मध्ये ते डिझॉल्व्ह करणार देन सोडियम बायकार्बोनेट जर तुम्ही प्युरिफाईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह केलं त्याच्यामध्ये तुम्ही अजून काय ऍड करणार आहे ग्लिसरीन सोडियम बायकार्बोनेट प्युरिफाईड वॉटर मध्ये ऍड करणार त्याच्यामध्ये ग्लिसरीन ऍड करणार जे काही मिक्सचर आहे जे काही प्रिपरेशन आहे ते फिल्टर करणार फिल्टर कशाने करणार फिल्टर पेपर देन जे प्रिपरेशन आहे ते ट्रान्सफर करणार मेजरिंग सिलेंडर मध्ये प्युरिफाईड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करून व्हॉल्यूम मेकअप करणार देन जे काय प्रिपरेशन आहे ते 20 ml व्हायल्स मध्ये फिल करणार देन जे काय लेबल आहे ते त्याच्यावरती अटॅच करणार आणि नेक्स्ट सबमिट प्रोसिजर समजले Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. roll number 48 roll number 48 okay roll number 56 roll number 56 absent 54 53 roll number 53 roll number 53 all of you sound is audible Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. roll number 53 absent आहे का तुम्ही 52 Yes, ma'am. stepwise procedure here do आपण सोडियम बायकार्बोनेट 0.75 ग्रॅम घ्यायचं प्युरिफाईड वॉटर मध्ये मिक्स करायचं नंतर ग्लिसरीन 4.5 ml घेऊन ते सुद्धा मिक्स करून फिल्टर पेपर मधून फिल्टर करून घेऊन परत व्हॉल्यूम मेकअप करायचा प्युरिफाईड वॉटरने आणि 20 ml ऑइल मध्ये भरून रबर प्लग ने फिट करून सबमिट करायचं लेबल करून okay then next labeling of formulation question चं नाव काय तुमचा user किती ml how much quantity roll number 30 nutracell नाही झोपली काम आहे आवाज देत नाही मग कडी लेक्चर चालू आहे बोल प्लेन नाही साडी प्लेनच दिसते सगळी लेस असेल तरी चालेल नाही साडी प्लेन कुठली का ब्लॅक नसते होय त्या दिवशी घेतली आज पांढरी कोणते कोणते नाही ओढणीचा ड्रेसच नाही एक टॉपच सगळा roll number 37 mute yourself
लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये तुम्ही तुमच्या प्रिपरेशनचं नाव इयर ड्रॉप्स किती ml मध्ये 15 ml मध्ये ब्रॅकेट मध्ये 50 ml इयर ड्रॉप्स 15 ml देन इन्ग्रेडियंट मध्ये सोडियम बायकार्बोनेट 0.75 gram then glycerin 4.5 ml purified water up to 15 ml then manufacturing date expiry date register number and price नेक्स्ट इथं या कॉलम मध्ये काय राईट डाऊन करणार तुम्ही कॅटेगरी Category. इयर ड्रॉप्स आहे काय असणार आहे कॅटेगरी Cleaning eyes. रिलीव्ह इचिंग जे काय इयर ट्रीट करण्यासाठी आणि जे काही इयर इन्फेक्शन आहे ते ट्रीट करण्यासाठी तुम्ही हे प्रिपरेशन यूज करू शकता कॅटेगरी काय असणार आहे टू क्लीन इयर अँड टू ट्रीट इयर इन्फेक्शन डायरेक्शन फॉर एक्सटर्नल यूज ओनली एक्सटर्नल स्टोरेज कॅटेगरी झाल्यानंतर तुम्ही स्टोरेज राईट डाऊन करणार आणि इथं डायरेक्शन स्टोरेज मध्ये काय लिहिणार तुम्ही स्टोर इन लाईट रेजिस्टन्स कंटेनर डायरेक्शन मध्ये फॉर एक्सटर्नल यूज ओनली देन यूज ऑफ प्रिपरेशन काय यूज असणार आहे यूज ऑफ प्रिपरेशन रिलीव्ह इचिंग रिड्युसिंग इरिटेट ओके अजून काय असणार आहे टू क्लीन इयर अँड टू ट्रीट इयर इन्फेक्शन म्हणून पण यूज करणार आहे रिमूव्ह इरिटेशन किंवा रिड्यूस इरिटेशन म्हणून पण तुम्ही हे प्रिपरेशन यूज करणार आहे इयर मध्ये जे काही इचिंग होतंय ते पण रिड्यूस करण्यासाठी इयर ड्रॉप जे काही प्रिपरेशन आहे ते तुम्ही यूज करणार आहे देन रिझल्ट मध्ये काय लिहिणार किती क्वांटिटी मध्ये तुम्हाला प्रिपेअर करायचं 15 ml of 15 ml of 15 ml. eardrop. ml of eardrop is submitted in eardrop साठी कंटेनर रिकमेंडेड कंटेनर कोणता आहे काय सांगितलं मग अशी मी eardrop कंटेनर कोणता यूज करणार तुम्ही eardrop साठी Color fluted glass. कलर फ्लुटेड ग्लास बॉटल fitted with dropper in a cap असं जर असं काही कंटेनर आहे तो कंटेनर तुम्ही यूज करणार विथ स्पेशल इन्स्ट्रक्शन ऍज फॉर एक्सटर्नल यूज ओनली एक्सटर्नल यूज साठी एक्सटर्नल यूज साठी ओनली अप्लाय करणार आहे तुम्ही ते लेबल वरती इन्स्ट्रक्शन असणार आहे स्पेशल इन्स्ट्रक्शन ऑन लेबल ऍज फॉर एक्सटर्नल यूज ओनली रिझल्ट मध्ये काय लिहिणार तुम्ही 15 ml ऑफ इयर ड्रॉप इज सबमिटेड इन colored fluted glass bottle fitted with dropper in cap for inspection with special instruction on label as for external use only. Label समजले रिझल्ट लिहायचं समजले yes or no Yes, ma'am. write down करायचं ते समजले Yes, ma'am. Ma'am. ओके जर समजा तुम्हाला डिफाईन इयर ड्रॉप्स काय असणार डेफिनेशन इयर ड्रॉपची डिफाईन इयर ड्रॉप क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला क्वेश्चन आहे डिफाईन इयर ड्रॉप्स ear drop are instilled into the ear with dropper and generally prepared in water, glycerin, propylene glycol. And they are used for cleaning the ear and softening the wax. Mention one such marketed preparation. Marketed preparation चं नाव लिहायचं ear drops असणार एखाद्या marketed preparation चं नाव लिहायचं माहितीये का yes or no शोधायचं ते then should ear drop be sterilized why glycerin is selected here as vehicle and find the formula for phenol ear drops from British Pharmacopoeia मध्ये phenol ear drops जो काय फॉर्म्युला आहे
तो फाइंड करायचा आहे. Why glycerin is selected here as vehicle? ग्लिसरीन जे आहे ते humectant म्हणून ऍक्ट होतं, त्यामुळे ह्या प्रिपरेशन मध्ये व्हेइकल म्हणून ग्लिसरीन सिलेक्ट केले. तुम्हाला हे जे काय क्वेश्चन आहे ते व्हायवासाठी विचारले जातात, त्यासाठी रीड करायचे. ओके. Yes, ma'am. Yes, ma'am. एक्सपेरिमेंट नंबर 24 प्रोसिजर समजले? Yes, ma'am. Yes, Yes, ma'am. yes, ma'am. काय आहे प्रोसिजर? रोल नंबर 41. रोल नंबर 41. Roll number 41. Sound is audible to all? Yes, Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. तुमचा रोल नंबर अनाउन्स केल्यानंतर तुम्ही प्रेझेंट आहात ऍटलीस्ट एवढं तरी ह्याच्यासाठी तर फक्त येस मॅम म्हणत जावा. रोल नंबर 41 अब्सेंट आहे. ओके, रोल नंबर 41 अब्सेंट. जे रोल नंबर अनाउन्स केल्यानंतर येस मॅम म्हणणार नाहीत किंवा आन्सर सांगणार नाहीत, अब्सेंटी कन्सिडर केले जाईल. रोल नंबर 41 अब्सेंट. प्रेझेंटी देताना तुम्ही प्रेझेंटी द्यायची नाही. रोल नंबर 41. ओके, रोल नंबर 42. Yes, ma'am. प्रोसिजर सांगा. कोणता एक्सपेरिमेंट बघतोय आपण? Experiment number 24. टायटल? To prepare and submit eardrop. टू प्रिपेअर अँड सबमिट इयर ड्रॉप्स. इन्ग्रेडियंट कोणते यूज केलेत? 23 पण टू प्रिपेअर अँड सबमिट इयर ड्रॉप होता, त्यासाठी इन्ग्रेडियंट वेगळे. 24 जो आहे टू प्रिपेअर अँड सबमिट इयर ड्रॉप, त्यासाठी कोणते इन्ग्रेडियंट यूज केलेत? रोल नंबर Sodium bicarbonate, glycerin. सोडियम बायकार्बोनेट, ग्लिसरीन, देन Purified water. ओके. प्रोसिजर सांगा. Wet accurately sodium bicarbonate and dissolve in purified water. Add a glycerin and it filtered through a filter paper. Transfer to measures. Make the volume with purified water. Fill in the 20 ml wells. Fix a rubber plug and attach prepared label and submit. Vials. Fill in the 20 ml of vials, fix a rubber plug, attach prepare label and submit. Okay. Next experiment. Experiment number 25. Title: to prepare and submit nasal drops. To prepare and submit nasal drop, cryoconcept monophasic liquid dosage form for external use. Then new concept formulation of nasal drop. Next, learning objective in that intellectual skill to understand purpose of nasal drop and its method of preparation. Next, motor skill, ability to prepare nasal drop and label it correctly. Learning objective मध्ये intellectual skill in that to understand purpose of nasal drop and method of preparation. Then motor skill, ability to prepare nasal drop and label it correctly. Then apparatus मध्ये beaker, glass rod, funnel, measuring cylinder, filter paper. Beaker, glass rod, funnel, measuring cylinder and filter paper. Next, prescription मध्ये ingredient. First, ephedrine hydrochloride. Ephedrine hydrochloride 0.5 gram, chlorbutal 0.5 gram, sodium chloride 0.5 gram, then purified water quantity sufficient 100 ml. Then fiat nurse means nasal drop. मिट्टी सेंड किती करायचं आहे?
Semi fluid ounce means 1 fluid ounce is equal to how much ml? 30 ml. Semi fluid ounce is equal to how much ml? 15 ml. 15 ml. 50 ml. Okay, then type मध्ये कोणतं प्रिपरेशनचं नाव काय आहे? Nasal Nasal drops. Nasal drop. Then translation ingredient ephedrine hydrochloride. Quantity given in imperial system मध्ये quantity given in imperial system. दिली नाही मॅम डायरेक्ट मेट्रिक. नाही मॅम. Then quantity given in metric system ephedrine hydrochloride. 5 gram. 0.5 5 gram. 5 gram. Then next ingredient chlorbutyl. Quantity 0.5 gram. 0.5 then sodium chloride. 0.5 gram. 5 gram. 100 ml water. Quantity 100 ml. हे झालं 100 ml साठी. इफेड्रिन हायड्रोक्लोराइड क्लोरोब्युटाल सोडियम क्लोराइड 0.5 ग्राम 100 ml साठी झाले. तुम्हाला 15 ml सेंड करायचं आहे त्यासाठी कॅल्क्युलेट कर. इफेड्रिन हायड्रोक्लोराइड जर समजा 0.5 ग्राम तुम्ही 100 ml साठी 100 ml प्रिपरेशन साठी यूज करणार असाल तर तुम्हाला 15 ml 15 ml प्रिपरेशन प्रिपेअर करायचं आहे त्यासाठी इफेड्रिन हायड्रोक्लोराइडची क्वांटिटी कॅल्क्युलेट करा. 0.075. 0.75 gram. 0.075 chlorbutyl 0.075 then sodium chloride 0.075. purified water quantity 15 sufficient ml. 15 ml. direction as a directed by physician factor quantity required upon quantity given quantity required किती सांगितले 15 ml. 15 ml. क्वांटिटी दिलेले कितीसाठी 100 ml. 100 ml साठी. क्वांटिटी रिक्वायर्ड अपॉन क्वांटिटी गिवन 50 अपॉन 100 फॅक्टर किती येणार आहे 0.15. 0.15. Okay, next stepwise procedure. First, weigh accurately all solid ingredients and dissolve in warm purified water. First काय करणार तुम्ही जे काय सॉलिड इन्ग्रेडियंट आहे ते वेग करून घेणार देन वॉर्म प्युरिफाईड वॉटर त्याच्यामध्ये डिझॉल्व करणार सॉलिड इन्ग्रेडियंट देन कूल filter if necessary and make up the volume through filter paper and transfer to a vial, plug it, attach paper, label and submit. आज तुम्ही काय करणार जे काही सॉलिड इन्ग्रेडियंट आहेत ते वेग करून घेणार वे ॲक्युरेटली ऑल सॉलिड इन्ग्रेडियंट अँड डिझॉल्व इन वॉर्म प्युरिफाईड वॉटर देन ते जे काय मिक्सचर आहे ते कूल करणार कूल झाल्यानंतर तुम्ही फिल्टर करणार ते त्याच्यामध्ये व्हॉल्यूम मेकअप करणार जे काही मिक्सचर आहे ते ट्रान्सफर करणार व्हायल मध्ये ट्रान्सफर टू व्हायल देन प्लग इट जे काय लेबल आहे ते त्याच्यावरती अटॅच करणार देन सबमिट. प्रोसिजर समजले येस ऑर नो Yes ma'am. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये क्वेश्चन काय आहे तुमचं एअर ड्रॉप आहे ओके Nasal drops. Drop. Nasal drop. Nasal drop. Nasal drop आहे. हा हा Nasal drop. क्वेश्चन काय आहे तुमचं Nasal drop. Nasal drop. Nasal drop. रोल नंबर 51 रोल नंबर 51 प्रिपरेशन कोणता आहे तुमचं एअर ड्रॉप ओके रोल नंबर 51 लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये नेझल ड्रॉप किती ml 15 ml. 15 ml ml. इन्ग्रेडियंट मध्ये इफेड्रिन हायड्रोक्लोराइड ची क्वांटिटी किती सांगितली
0.075 0.075 gram. 75 gram. 0.075. Then sodium chloride 0.075 0.075 gram. 0.05. purified water. 15 ml. 15 ml. 15 ml. First तुम्ही इपिड्रिन हायड्रोक्लोराइड 0.075, क्लोरोब्युटॉल 0.075 ग्राम, सोडियम क्लोराइड 0.075 ग्राम, purified water quantity sufficient 15 ml. Next, manufacturing date, expiry date. Manufacturing date, expiry date, then register number असेल किंवा license number असेल ते तिथे add on करणार. Then last price. नेक्स्ट या कॉलम मध्ये तुम्ही काय कॅटेगरी असणार आहे? नेझल ड्रॉप, नेझल डिकंजेस्टंट साठी यूज केलं जातं. देन स्टोरेज, स्टोअर इन वेल क्लोज्ड कंटेनर. डायरेक्शन फॉर एक्सटर्नल यूज ओनली. लास्ट काय असते? कॉलेजचे नाव. मॅन्युफॅक्चरिंग. कॉलेजचं नाव असते, ते नाव व्यवस्थित राईट डाऊन करायचं. लेबल मी बघितलंय तुमचे 1 पेज रिपोर्ट तुम्ही अपलोड केलाय गुगल क्लासरूम वरती. बऱ्यापैकी स्टुडंटनी 1 पेज रिपोर्ट अपलोड केले. त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव तुम्ही काय लिहिता? इथं फक्त तुम्ही काय लिहायचं? मॅन्युफॅक्चरिंग बाय सिरी कॉलेज ऑफ फार्मसी पॉली पंढरपूर. शॉर्ट फॉर्म यूज करता तुम्ही, पॉली लिहत नाही. काय काय तुमच्या मनानच लेबल चाललेलं असते. नेक्स्ट, यूज ऑफ प्रिपरेशन. नेझल डिकंजेस्टंट म्हणून प्रिपरेशन यूज केलं जातं हे. देन रिझल्ट मध्ये 15 ml ऑफ नेझल ड्रॉप इज सबमिटेड इन. नेझल ड्रॉप साठी कोणता कंटेनर यूज केला जातो? 15 नेझल ड्रॉप साठी कंटेनर कोणता यूज करायचा? एअरटाइट कंटेनर. Nasal drop colored fluted bottle fitted with dropper or in a plastic container. Recommended container मध्ये त्यांनी दिलंय तिथं. इंट्रोडक्शन टू लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये स्पेशल लेबलिंग इन्स्ट्रक्शन काय असल्या पाहिजेत आणि रिकमेंडेड कंटेनर मिक्सचर असेल तर कोणतं कंटेनर यूज केलं जाईल? लिंक तसेच गार्गर, माउथवॉश, थ्रोट पेंट, डचेस, इयर ड्रॉप्स, नेझल ड्रॉप, नेझल स्प्रे. त्यासाठी रिकमेंडेड कंटेनर कोणते आहेत ते सांगितले. नेझल ड्रॉप साठी colored fluted bottle fitted with a dropper or in a plastic container. 50 ml of nasal drop is submitted in colored fluted bottle for inspection with special instruction on label as for external use only. Result समजलाय? Yes or no? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके. एक्सपेरिमेंट नंबर 25 मध्ये टायटल काय आहे? टू प्रिपेअर अँड सबमिट नेझल ड्रॉप. जे काय नेझल ड्रॉप आहे ते प्रिपेअर करायचं आणि सबमिट. प्रायो कन्सेप्ट मध्ये मोनोफेजिक लिक्विड डोसेज फॉर्म फॉर एक्सटर्नल यूज. देन न्यू कन्सेप्ट फॉर्म्युलेशन ऑफ नेझल ड्रॉप. लर्निंग ऑब्जेक्टिव्ह मध्ये इंटेलेक्चुअल स्किल इन दॅट टू अंडरस्टँड पर्पज ऑफ नेझल ड्रॉप अँड इट्स मेथड ऑफ प्रिपरेशन. देन motor skill, ability to prepare nasal drop and label it correctly. Prescription मध्ये ingredient ephedrine hydrochloride, quantity taken in metric system 0.075 ml, chlorbutal 0.075 ml, sodium chloride 0.075 ml, then purified water 15 ml. सेंट किती करायचं आहे तुम्हाला? 15 ml. Then direction as directed by physician. Factor quantity required upon quantity given 15 upon 100 0.15. Then stepwise procedure मध्ये फर्स्ट जे काही सॉलिड इन्ग्रेडियंट आहे ते वेळ करून घ्यायचे. प्युरिफाईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचे. वॉर्म प्युरिफाईड वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचे. जे काय वॉर्म प्युरिफाईड वॉटर आहे ते कूल करायचं. देन फिल्टर करायचं. व्हॉल्यूम मेकअप करायचे. देन ट्रान्सफर टू ऑइल
प्लग इट, जे काही लेबल आहे ते त्याच्यावरती अटॅच करायचं, देन सबमिट. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये नेझल ड्रॉप 15 ml. देन इन्ग्रेडियंट मध्ये इपिड्रिन हायड्रोक्लोराइड 0.075 ml, क्लोरब्युटाल 0.075 ग्राम, सोडियम क्लोराइड, जे काही इपिड्रिन हायड्रोक्लोराइड, क्लोरब्युटाल, सोडियम क्लोराइड जे आहे ते ग्राम मध्ये घ्या क्वांटिटी. 0.075 ग्राम, then chlorbutyl 0.075 ग्राम, sodium chloride 0.075 ग्राम, then purified water quantity sufficient 15 ml. Then manufacturing date, expiry date, register number, price. Then category काय असणार आहे? Nasal decongestant म्हणून हे preparation use होतं. Then storage, store in well closed container. Direction for external use only. जे काय for external use only लिहिताय तुम्ही ते रेड पेन ने डाउन करायचंय. Then लास्ट तुमच्या कॉलेजचं नाव, मॅन्युफॅक्चरिंग बाय सेल कॉलेज ऑफ फार्मसी पॉली पंढरपूर. लेबलिंग ऑफ फॉर्म्युलेशन मध्ये. देन रिझल्ट मध्ये 15 ml ऑफ नेझल ड्रॉप इज सबमिटेड इन color fluted bottle for inspection with special instruction on label as for external use only. Okay, experiment समजलाय? Yes, ma'am. Ma'am. Yes, ma'am. यूज ऑफ क्लोरब्युटाल काय यूज आहे? यूज ऑफ क्लोरब्युटाल अँटीसेप्टिक प्रिझर्वेटिव्ह म्हणून यूज केले जातात. देन व्हॉट इज द पर्पज ऑफ युजिंग सोडियम क्लोराइड NaCl? NaCl चा काय पर्पज असेल? नेझल ड्रॉप टू मेंटेन आयसोटोनिसिटी. एक्सपेरिमेंट नंबर 23, 24 and 25. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट? No, ma'am. No, ma'am. No, ma'am. हॅलो रोल मॅडम. नंबर 9. हा यस. मॅन्युअल मध्ये क्वेश्चन लिहिताना समजा क्वेश्चन लिहिता येतं का? हो. मॅडम फर्स्ट इयरला बॅच वाईज क्वेश्चन दिलं होतं. फर्स्ट इयरला बॅच वाईज असतील तुम्हाला क्वेश्चन, बट तुम्हाला फायनल वायवाला फर्स्ट इयरला एक्सटर्नल इथलेच होते. फायनल ज्यावेळेस तुमचा वायवा असतो त्यावेळेस एक्सटर्नल इंटरनल दोन्ही बाहेरचे असू शकतात. तुम्हाला क्वेश्चन जे आहेत ते क्वेश्चन तुम्हाला वायवासाठी जर्नल मॅन्युअल जे आहे मॅन्युअलच्या पाठीमागचे क्वेश्चन तुम्हाला असते. त्यासाठी तुम्ही बॅच वाईज नाहीत लिहायचे. मॅक्झिमम किती क्वेश्चन आहेत? 4 ते 5 क्वेश्चन आहेत. जास्तीत जास्त 6 क्वेश्चन असतील. तेवढे तुम्ही राईट डाऊन करायचे. बॅच वाईज वगैरे काय नाही, सगळ्यांनी तेवढे क्वेश्चन राईट डाऊन करायचे. ओके. ओके मॅडम. रोल नंबर 48. रोल नंबर 69. Yes, ma'am. रोल नंबर 69. Yes, ma'am. किती प्रॅक्टिकल बघितले? रोल नंबर 69. 3 बघितले मॅम. टायटल काय आहे प्रॅक्टिकलचं?
13th आहे मॅम 23 हा 23 चं सांगा. टू प्रिपेअर अँड सबमिट एअर ड्रॉप्स. Ingredient बोरिक ऍसिड, अल्कोहोल, वॉटर. okay. Roll number 49. Yes, ma'am. Experiment number 24. Title To prepare and submit airdrops. okay. Procedure सोडियम बायकार्बोनेट अक्युरेटली वेट करून घ्यायचं अँड प्युरिफाय वॉटर मध्ये डिझॉल्व्ह करायचं. देन ग्लिसरीन ऍड करायचं अँड फिल्टर पेपरने फिल्टर करून घ्यायचं. देन ट्रान्सफर करायचं मेजर व्हॅल्यूम इक्वल करून घ्यायचं अँड देन 20 ml वायल्स मध्ये फिलअप करायचं अँड लास्टला लेबलिंग अँड फॉर्म्युलेशन सबमिट करून घ्यायचं. okay. 53. Roll number 53. Okay, experiment number 23, 22, 23, 24, 25. याच्यामध्ये कुणाला काय डाऊट? No, ma'am. No, ma'am. No, madam.